हॅलो ब्युटीज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपण बोलणार आहोत एक खूप कॉमन पण तितकाच गंभीर विषय म्हणजेच केस गळती. आजकाल लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच केस गळतीचा त्रास जाणवतो आहे. तर केस गळण्यासाठी कारण काय आहे, त्यावर उपाय काय आहेत, ते आज आपण जाणून घेणार आहोत. सो त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हेअर फॉल म्हणजेच केस गळती म्हणजे काय, तसेच केस गळतीचे मिथ आणि फॅक्ट याबद्दल पण आपण आज जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात. तर हेअर फॉल म्हणजे काय, दररोज साधारणपणे 50 ते 100 केस गळणं हे नॉर्मल असतं. पण जर यापेक्षा जास्त केस गळत असतील, केस पातळ होत असतील किंवा टाळू दिसायला लागली असेल तर ती केस गळतीची समस्या आहे. तसेच आपण झोपून उठल्यानंतर एकदम एक्सेसिव्ह प्रमाणामध्ये पिलोवरती हेअर असणं, तसेच आपण जेव्हा केस विंचारतो तेव्हा एकदमच कंगव्यावरती खूप जास्त केस हीच हेअर फॉल म्हणजेच केस गळतीची लक्षणे आहेत. आणि या सगळ्या साईन्सला म्हणजे लक्षणांना जर आपण दुर्लक्ष केलं तर बाल्ड स्पॉट्स म्हणजे टक्कल पडणे, दाखवलेल्या इमेजमध्ये आपल्याला दिसत आहे तसा टक्कल पडू शकतो. तसेच जेव्हा केस जास्त प्रमाणात आणि सतत गळतात तेव्हा नवीन केस तितक्याच वेगाने उगवत नाहीत. त्याच्यामुळे हळूहळू केसांची घनता दॅट इज ते थिन होऊ लागतात आणि केस विरळ व पातळ दिसायला लागतात. वारंवार होणाऱ्या अशा केस गळतीमुळे नवीन उगवणारे केस बारीक आणि कमजोर होतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट, केस हे आपल्या लुक्स आणि पर्सनॅलिटीचा मोठा भाग असतो. त्याच्यामुळे जेव्हा एक्सेसिव्ह प्रमाणात केस गळायला लागतात, हेअर थिनिंग व्हायला लागते, बाल्ड स्पॉट्स यायला लागतात, तेव्हा आरशात पाहताना अस्वस्थ वाटतं. लोक काय म्हणतील याची भीती वाटते, स्वतःबद्दल निगेटिव्ह विचार यायला लागतात. त्यामुळेच हळूहळू आपला आत्मविश्वास म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतो. तर केस गळण्याच्या काही मुख्य अवस्था असतात, ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. फर्स्ट स्टेप आहे ॲनाजन फेज, सेकंड आहे कॅटाजन फेज, थर्ड आहे टिलोजन फेज आणि फोर्थ आहे एक्झोजन फेज. तर ॲनाजन फेजमध्ये काय होतं, ही ही एक केस वाढीची अवस्था असते. ती साधारणपणे 2 ते 7 वर्ष टिकते. या काळात केस मजबूतपणे वाढतात. म्हणजे तुमचा सर्वात मोठा केस आहे तो 7 वर्ष अगोदरचा असू शकतो. दुसरी आहे कॅटाजन फेज, ही संक्रमण अवस्था असते. म्हणजे ही साधारणपणे 2 ते 3 आठवडे चालते. या अवस्थेमध्ये केसांची वाढ थांबते आणि मुळं थोडी कमकुवत व्हायला लागतात, म्हणजेच फॉलिकल श्रिंक व्हायला लागतात. तिसरी आहे टिलोजन फेज, तर ही साधारणपणे 2 ते 3 महिने टिकते. ही विश्रांतीची अवस्था असते. या टप्प्यात केस गळायला सुरुवात होते. आणि चौथी आणि शेवटची फेज आहे एक्झोजन फेज, तर ही प्रत्यक्ष केस गळण्याची अवस्था असते. याच्यामध्ये जुने केस गळतात आणि नवीन केस येण्यासाठी जागा तयार होते. दररोज साधारणपणे 50 ते केस गळणे सामान्य मानले जाते. तर ह्या होत्या केस गळतीच्या मुख्य 4 अवस्था. तर आता आपण पाहणार आहोत कॉजेस ऑफ हेअरफॉल काय आहेत, हेअरफॉल कशामुळे होतो. कारण आहे जेनेटिक रिझन्स. कुटुंबात केस गळण्याचा इतिहास असेल तर आपल्याला ही समस्या जाणवू शकते. दुसरं आहे हॉर्मोनल चेंजेस. फॉर एक्झाम्पल प्रेग्नन्सीमध्ये थायरॉईड असेल तर आपले केस गळू शकतात. तिसरं आहे न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज, म्हणजे पोषणाची कमतरता. आपल्या शरीरामध्ये लोह, विटॅमिन B12, D, झिंक यांची कमतरता असेल तर आपले केस गळू शकतात. सर्वात महत्त्वाचं कारण आहे स्ट्रेस म्हणजेच ताणतणाव. जर आपण जास्त मानसिक ताणतणाव घेतला तर त्याच्यामुळे केसांच्या मुळांवरती परिणाम होऊ शकतो. दुसरं आहे स्काल्प इश्यूज, जर स्काल्पचे इन्फेक्शन असेल तरीही केस गळू शकतात. स्टायलिंग आणि डॅमेजमुळे जर आपण वेगवेगळ्या प्रकारचे हेअरस्टाईल करत असू, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हीट आपण देतो केसांना, त्याच्यामुळेही केस गळू शकतात. तसेच हेल्थ अँड मेडिकेशन, काही औषधांमुळेही केस गळू शकतात. तसेच झोपेचा अभाव, पुरेशी झोप न मिळाल्याने केसांची वाढ मंदावते. वाढते वय म्हणजेच एजिंग, वय वाढल्याने केस नैसर्गिकतः पातळ होतात. टाळूच्या समस्या असतील म्हणजे स्काल्प प्रॉब्लेम, कोंडा असेल, फंगल इन्फेक्शन असेल, सोरियासिस असेल तरीही केस गळू शकतात. तर आता आपण कारण बघितलं, आता त्याच्यावरती आपण उपाय काय करू शकतो म्हणजेच ट्रीटमेंट, हे आपण बघूयात. सो हेअरफॉलसाठी ट्रीटमेंट घेण्याआधी आपल्याला हेअरफॉल कशामुळे होतो आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हेअरफॉल टेन्शनमुळे होतो आहे, मेडिकेशनमुळे होतो आहे, कोणत्या डिफिशियन्सीमुळे होतो आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. जास्त केस गळत असतील तर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या व मिनॉक्सिडिल, आयर्न, विटॅमिन सप्लिमेंट हे सगळे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. तसेच PRP ट्रीटमेंट अवेलेबल आहे. PRP म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा. त्याच्यामध्ये आपला ब्लडमधला प्लाझ्मा घेतला जातो, तो इंजेक्ट केला जातो आपल्या स्काल्पमध्ये, त्याच्यामुळे हेअर ग्रोथ स्टिम्युलेट होते. सो हेअरफॉल कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाची ट्रीटमेंट आहे आपला आहार, न्यूट्रिशियस डाएट. आपल्याला वेल बॅलन्स डाएट ज्याच्यामध्ये प्रोटीन, आयर्न, विटॅमिन असेल, सप्लिमेंट्स असतील, बायोटीन, झिंक अँड विटॅमिन D, ओमेगा 3 असे असलेले पदार्थ आपल्या आहारामध्ये इन्क्लूड केले पाहिजेत. स्ट्रेस मॅनेजमेंट, योग्य त्या प्रमाणात प्राणायाम, ध्यान, पुरेशी झोप ही महत्त्वाची आहे. केस धुण्याची योग्य पद्धत महत्त्वाची आहे. आठवड्यातून 2-3 वेळा केस धुवा. सौम्य माइल्ड शॅम्पू वापरा आणि गरम पाणी टाळा. या सगळ्या गोष्टींचा आपल्या रोजच्या जीवनामध्ये उपयोग केला तर केस गळती नक्कीच थांबू शकते.
सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी घरगुती उपाय सांगणार आहे केस गळती कमी करण्यासाठी. सो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.